हजार या संख्येची ओळख करणार आहोत. तर हजार ही संख्या या साहित्याच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. आता तुम्हाला इथे घर दिसतात, प्रत्येकाचे घर आहे, बरोबर आहे. त्या घरामध्ये इथे आहे युनिट, इथे आहे टेन्स, इथे आहे 100, इथे आहे 1000. आता इकडे पण आहे, पण आता इथपर्यंत शिकूया आपण, पुढचं नंतर घेऊया. तर आता इथे आपण इथे अंक टाकू शकतो. इथे 10 पर्यंत अंक येतात, 9 पर्यंत असं आपण सरकवू शकतो. आणि आता इथे घेतला आपण 2 घेतला. किती घेतला? 2. त्यानंतर इथे घेऊया आपण 3, 100 मध्ये घेऊया आपण 4 आणि इथे घेऊया आपण 3. ठीक आहे. आता मी हा मणी सरकवणार आहे. आता तुम्ही मला सांगायचं की युनिट मध्ये किती, सांगा पटकन. युनिट मध्ये किती? 2. टेन्स मध्ये किती? 3. 100 मध्ये किती? 4. 1000 मध्ये किती? 3. किती आहे? 3. आता ही संख्या काय झाली बघा, 3432. काय झाली? 3432. म्हणजे किती किती घरे आहेत? 4. म्हणजे ते युनिट, टेन्स, 100 आणि 1000 असे 4 घरं आहेत. म्हणजे हजार या संख्येमध्ये किती संख्या यायला पाहिजे? 4 अंकी संख्या यायला पाहिजे. आणि या साहित्याच्या माध्यमातून आपण तयार करू शकतो. हे आपलं तुम्हाला हे सरकवायचं आहे आणि कोणताही अंक टाकून जितके जास्तीत जास्त संख्या आपल्याला तयार करून वाचता येतात. आता मला कोण करून दाखवते संख्या तयार? पटकन कोण करून दाखवणार? चला ये बघ सार्थक इकडे. सार्थक तुम्हाला एक संख्या तयार करून दाखवा आणि वाचन पण करायचे असं. चला बघा सार्थक तयार करतोय. बघा किती घेतले? 1000 मध्ये किती घेतले सार्थकनी? 100 मध्ये किती घेतले? 2. त्यानंतर टेन्स मध्ये किती घेतले? 3. आणि युनिट मध्ये किती घेतले? 2. आता ही संख्या मला वाचून दाखव. 4232. यांनी बरोबर सांगितलं का? आता इंग्लिश मध्ये वाचून दाखव. 4332. बरोबर आहे का? 4232. छान, व्हेरी गुड. क्लॅप्स करा.